की बहीण भाऊ 13 वर्षानंतर आता एकत्रित एक पॅनल देऊन निवडणूक लढवत आहे. समोर दोन वेगळे वेगळे पॅनल आहेत. काय तुम्हाला तुम्ही ना वाटतं? आम्हाला बहीण भाऊ म्हणणं बंद करा. पहिले आम्ही बहीण भाऊ आहोत, पण आम्ही एक सिरियस लीडर आहोत. ते राष्ट्रवादीचे नेते आहेत आणि मी भाजपची नेता आहे, आणि ती आमची युती झाली आहे. अशी युती असंख्य ठिकाणी राज्यामध्ये झाली आहे, तशी आमची झाली. तर आम्ही बहीण भाऊ जरी असलो तर आम्ही केवळ बहीण भाऊ नाही, आम्ही एक राजकीय जीवनात 20-22 वर्ष पूर्णपणे झोकून दिलेले प्रमुख नेते आहोत आपापल्या पक्षाचे. तर आम्ही त्या हिशोबाने इथे एकत्र हिताच्या परळीच्या हितासाठी इथे आम्ही एकत्र पॅनल केलेला आहे. या सगळ्या निवडणुकीमध्ये ज्या प्रचार सभा आहेत त्या प्रचार सभांमध्ये मुख्यमंत्र्यांनी तुम्ही स्टेजवरती असताना एक गंमत झाली. काल तुम्ही जीप चावली, गाणं लागलेलं असताना मुख्यमंत्र्यांचा सत्कार सुरू असताना. ते नेमकं काय झालं होतं? तुमचा कौतुकाचं गाणं लागलं आणि तुम्ही माझ्या लक्षात नाही आला, तर तुम्ही म्हणला तर मी आठवायचा प्रयत्न करते, कारण माझं रिॲक्शन स्पॉन्टेनियस असेल. मला नाही आठवत कशामुळे वाटतं आपल्याला जीप चावली असेल. पण त्याचा व्हिडिओच आलाय समोर. ते गाणं चालू होतं. मुख्यमंत्र्यांचा सत्कार सुरू असताना तुमचं ते मुख्यमंत्र्यांची एंट्री झाली तिथे. ते काय मला तिथे इतकं नैसर्गिक रिॲक्शन होती की मला आठवत नाही. काही प्लॅन नसतं माझ्या जीवनामध्ये अशा गोष्टी. पण कदाचित चुकीचं गाणं लागलं असेल ते. ते कदाचित देवाभाऊ गाणं लावायच्या वेळी चुकून लागलं असेल, तर त्यामुळे मला नाही आठवत आहे ऍक्च्युली काय झालं.